महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु नवीन घर, नवीन स्वप्न, आनंदाने उजळले सारे क्षण. यावर्षी लाभलं दुसरं घर, देवाची कृपा अपार सुंदर. कष्टाच्या प्रत्येक थेंबाला यशाचा गोड फळ आज मिळाला. छोट्याशा स्वप्नांनी सुरू झालेला प्रवास आज स्वतःच्या घरापर्यंत येऊन झाला खास. या घरात नांदो प्रेम, सुख आणि समाधान. प्रत्येक दिवस देव आनंदाचा नवस्व जीवन. आई वडिलांचे आशीर्वाद आणि आपल्या माणसाचे प्रेम सदैव लाभो. नवीन घरासोबत आयुष्यातील प्रत्येक स्वप्न असंच हळूहळू पूर्ण होत राहो. नमस्कार मंडळी, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास, भावूक आणि आनंदाचा आहे. देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने आज आम्ही आमच्या नव्या घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेश पूजा करत आहोत. नवीन घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तर नवीन स्वप्न, नवीन आशा आणि आयुष्यातील सुंदर नवीन सुरुवात असते. आजच्या या शुभ दिवसाला आम्ही देवाकडे एकच प्रार्थना करतो, या घरात कायम सुख, शांती, प्रेम आणि आनंद नांदो. सकाळपासूनच घरात आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरण आहे आणि आमच्या या आनंदाच्या क्षणामध्ये आम्हाला भेट द्यायला आलेत संजय पाटील सर. आम्ही सगळे खूप खुश झालो. त्यानंतर भटजीही आले आणि आम्ही होमाच्या पूजेला बसून घेतलो, नवरा बायको. त्यानंतर आम्ही सगळ्या बायका खाली येऊन विहिरीची पूजा केली. पूजा करून झाल्यानंतर सगळ्यांना हळद कुंकू लावून आम्ही कळस भरून घेतलो. कळस भरून घेऊन झाल्यावर आम्ही वर फ्लॅटवर आलो. ही कळस तर खूपच ओझी होती. त्यानंतर आम्ही गृहप्रवेश केलो कळस आणि देवाचा फोटो घेऊन. हे बघा. त्यानंतर पूर्ण घराची आम्ही फेरी मारलो. 5 कळस आम्ही भरलो होतो. तर पूर्ण आमची ही फॅमिली आहे. भटजी दादा जसं सांगितलं तसं आम्ही पूर्ण घरामध्ये आम्ही चक्कर मारलो कळस घेऊन, आरती घेऊन. त्यानंतर मी आलेल्या बायकांची ओटी भरून घेतलो. मग सूरज आला. सूरज हा माझा भाऊ आहे. हा तोरण घेऊन आला. हे बघा, तोरणाची पूजा करून आम्ही तोरण लावून घेतलो. हे बघा. त्यानंतर परत आम्ही होमला बसलो. हे बघा किती सुंदर तिने पूजा मांडलेली होती. खूप छान भटजींनी पूर्ण होम आणि गृहप्रवेशची पूजा केली. त्यानंतर उंबऱ्यावर हळदीची लेप लावून मी रांगोळी काढून घेतलो, भटजी जसं सांगितलं तसं. त्यानंतर हा फळ त्याने आम्हाला दिले आणि म्हटले की तुम्ही दोघांनीच खायचं. त्यानंतर मी हाताचे शिक्के उठवलो. एंट्रन्सला, किचनमध्ये, दरवाजाला वगैरे. त्यानंतर चूल पेटून दूध ओतून घेतलो. मग आम्ही पडली भरलो. हे बघा, पडली मांडून घेतलेले आहे सगळ्यांनी. 5 पडले आम्ही भरतो. हे बघा आमचे 5 कळस. त्यानंतर खाली गेलो, गाईची पूजा करून गाईला ओटी भरलो. आणि आमच्या वास्तुशांतीची एक खास बातमी तुम्हाला सांगायची विसरलो की या दिवशी माझ्या हजबंडचं बर्थडे होतं, तर आम्ही त्यांचा बर्थडेही सेलिब्रेट केलो. हे बघा, ॲक्च्युली काय घडलं, रेशमानं बनवून आणलेली केक आणि मी आवरत होतो आणि तिनं काय केली, तो केक खाली ठेवली आणि विभा जाऊन त्या केकच्या बॉक्सवरती बसून टाकली. मग तो केक झाला खराब. मग आम्ही परत त्या केकला कसं थोडंसं रिपेअरिंग केलो आणि ते केक आम्ही सगळ्यांसोबत कट करून घेतलो. हे बघा, सगळे आम्ही सेलिब्रेट केलो. बर्थडे झाल्यावर सगळेजण जेवलो आणि झोपलो. मी फार थकलेलो. आणि हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी आम्ही सत्यनारायण पूजेला बसलो. दोघंही लवकर आटपून सगळं पूजा करून घेतलो. त्यानंतर आरती.
आरती आवरून झाली त्यानंतर भटजींनी आम्हाला फार अशी सुंदर सत्यनारायणची कथा सांगितली आणि सत्यनारायण पूजा केल्यानंतर काय आम्हाला लाभ मिळतो तेही सांगितलं. ते सगळं ऐकून झाल्यावर आम्ही चेंज केलो आणि रेडी झालो. हे होतं माझं लुक. हे मी अशी रेडी झालेलो, बघू शकता तुम्ही. सकाळी फार गडबड होती म्हणून नीट आवरायला मिळालेलं नव्हतं. नंतर आम्ही आवरलो. हे बघा पोरं माझी अशी आवरली आणि ही माझी फॅमिली. हे मी अशी पूर्ण रेडी झालेलो आणि आता सगळे पाहुणे यायला लागलेले आणि जेवणाला आम्ही श्री कॅटरिंग यांच्याकडे आम्ही पूर्ण ऑर्डर दिलं होतं. फार सुंदर स्वयंपाक आणि जेवण त्यांनी बनवलेलं सगळ्यांना खूप आवडलं. त्यानंतर इथं सगळा दंगा चालू होता, सगळ्यांचा डान्स, संगीत खुर्ची. बघा आता कसं खेळतात सगळे, खूप मजा केली सगळ्यांनी. फॉरेनर आहे तो म्हणजे कलर तुझा जरा फिरू दे थांब मी हात लावले थांब चला लय गाडी हळू व्हायला जाऊ दे चला राजा मला नऊ साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ साडी पाहिजे गाडी पुढे जायला पाहिजे गाडी पुढे जायला पाहिजे. फायनली सगळेजण खेळून दमले दंगा करून. मग त्यानंतर आमचा चालू झाला फोटोशूट. हा बघा माझा भाऊ, माझी मम्मी, पप्पा, ही माझी छोटीशी माहेरकडची फॅमिली. हे बघा. त्यानंतर पाहुणे यायला लागले, सगळ्यांनी ओटी भरली, आम्हाला प्रेझेंट्स दिले. ही माझे सगळे हे जे आहेत हे सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहेत. हे बघा, हे कोल्हापूरची फॅमिली, सगळे कोल्हापूरवरून आलेले आम्हाला भेट द्यायला, शुभेच्छा द्यायला. आणि हे बघा, हे माझे फ्रेंड्स, हे सगळ्या बहिणी. हे झाल्यावर आम्ही चेंज केलो, फ्रेश झालो आणि झोपलो कारण फार थकलेलो. नेक्स्ट डे मदर्स डे होतं. तर हे बघा, निशिका, नितीन दादा, विभा. मदर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्हाला बेलाकडून एक वर्कशॉप वगैरे ठेवले होते आणि सेलिब्रेशनसाठी एक छोटासा फंक्शन ठेवलेले ईशा मॉलमध्ये. मग मी तिकडं केलो होतो. हे माझे स्कूलचे फ्रेंड्स. त्यानंतर घरी आलो आणि विभाला आणि निशिकाला आम्ही सेम रेडी केलेलो. हे बघा, त्यांनी दोघं प्रिन्सेस दिसत होते. त्यानंतर आम्ही केक कट केलो, मदर्स डेचं सेलिब्रेशन केलो. ही बघा, ही माझी पूर्ण सासरकडची फॅमिली. ह्यात अजून मेंबर कमी आहे. थँक्यू सो मच तुम्ही हा व्लॉग लास्टपर्यंत बघितल्याबद्दल. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.